नमस्कार. संस्कार वर्ग चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. हा जो महिना आहे तो श्री भगवान विष्णूंचा अत्यंत प्रिय महिना आहे. म्हणून या महिन्यात जे काही आपण पुण्य करतो त्याचे फळ आपल्याला शतपटीने प्राप्त होते. आता मी तुम्हाला हे सांगते या महिन्यामध्ये कोणकोणत्या पर्वण्या आहेत. तर यांच्यामध्ये वैधृती, व्यतिपात, पौर्णिमा, अमावास्या व द्वादशी हे पंचपर्व आहेत. तर आता जी एकादशी आहे ती एकादशी 27 मेला आहे. त्या दिवशी व्यतिपात योगसुद्धा आहे. नंतर 7 जूनला कृष्ण सप्तमी आहे. त्या दिवशी वैधृती योग आहे. वैधृती योगाच्या दिवशी काय करावं? स्नान, दान, होम, हवन आणि 16च्या प्रमाणात पाने, 16 फळे, सुपाऱ्या, विडे तसेच दूध, तूप यांचं दान करावं वैधृती योगावर. नंतर व्यतिपात योगावर धान्य, एखादं ताट हे सर्व आणि नंतर फळं जे आहेत 13च्या संख्येत नारळ, 13 केळी, खजूर, द्राक्षे, आंबे यापैकी एखादं जे आपल्याला वाटेल त्याप्रमाणे 13च्या संख्येमध्ये एक फळ दान करावं. नंतर पौर्णिमेला पुरुषोत्तमाची विधियुक्त पूजन करून किंवा आपली जर इच्छा असेल तर त्या दिवशी आपण सत्यनारायणाचं पूजन करू शकतो. नंतर ब्राह्मणाला अन्नदान, वस्त्रदान, शक्य असेल तर सुवर्णदान द्यावे. द्वादशी जी तिथी आहे त्या दिवशी तीर्थांचं स्नान करावं, पितृतर्पण करावं, अन्न, वस्त्र, जल, द्रव्य, गो, भूमी यापैकी एखादं शक्य असेल ते दान द्यावं. नंतर अमावास्येला पितरांच्या नावाने तर्पण करून अन्न, वस्त्र आणि तिलदान अवश्य द्यावं. अशा प्रकारे ह्या ज्या पर्वण्या आहेत त्यांचं दान करावं. त्या दिवशी हे सर्व दान द्यावं. तर आता ह्या महिन्यातील 21 मेला गुरुपुष्यामृत योग आहे. हा सुद्धा पुण्यकारकच आहे. नंतर पहिली एकादशी 27 मे बुधवार या दिवशी आहे. त्या दिवशी व्यतिपात योगसुद्धा आहे. नंतर 7 जून कृष्ण सप्तमी त्या दिवशी वैधृती योग आहे. नंतर पौर्णिमा 31 मेला रविवारी आहे. असे हे आणि अमावस्या 14 तारखेला आहे. असे हे पर्वण्या आहेत. यांची मी माहिती सांगितली. त्याप्रमाणे अधिक महिन्यामध्ये काय करू नये, काय करावं? तर गाईची पूजन करावं, गाईला नित्य गोग्रास द्यावा, गाईला प्रदक्षिणा घालावा, सत्पात्री ब्राह्मणास सवत्स गाय द्यायची. अशा प्रकारे हे दान केल्याने आपल्याला पुण्य लाभतं. नंतर कथावाचन करावं, कीर्तन श्रवण करावं, नामस्मरण करावं, विष्णू सहस्रनामाचा पाठ करावा किंवा भगवद्गीता वाचावी किंवा ऐकावी. शक्य असल्यास भागवत वाचावं. नंतर आपल्याला शक्य होईल तेवढा ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप करावा. नंतर काय करू नये? कांदा, लसूण, गाजर, अळू, मसूर किंवा शिळे अन्न जे काय आहेत ते वर्ज्य करावे. मादक वस्तूंचं सेवन करू नये. नंतर परद्रोह, परनिंदा, क्रोधाने बोलणे, कपट करणे अशा वाईट गोष्टी सर्व टाळाव्या. अशा प्रकारे हे अधिक मासाचे आपण हे करू शकतो, व्रत नियम करू शकतो. नंतर देवाजवळ अखंड दिवा लावावा आणि होईल तितका आपण जप करावा. असे हे अधिक मासातील पंचपर्व आहेत. आणि त्या पर्वणींच्या दिवशी आपण जेवढं आपण दान, धर्म, स्नान, जप, तप करू तेवढं आपल्यावर पुरुषोत्तमाची कृपा प्राप्त होईल आणि आपल्या आयुष्याचं कल्याण होईल. तर आता अधिक मास म्हणजे कोण? तर एकदा काय झालं त्याचीसुद्धा मी तुम्हाला कथा सांगते. एकदा काय महातपस्वी भगवान नारायण लोकांच्या कल्याणासाठी तपश्चर्या करीत बसले असताना तिकडून नारद मुनी आले. त्यांच्या येण्याचे कारण विचारले. नारद मुनी म्हणाले, हे तपस्वी श्रेष्ठा, दरवर्षी फक्त 12च महिने असतात, मग दर 3 वर्षांनी हा 13वा महिना कसा येतो? कृपा करून या अधिक महिन्याची माहिती सांगशील का मला? किंवा याची उत्पत्ती कशी झाली ते सांगाल का म्हणे. तेव्हा नारायणांनी सांगितलं, मुनिवर्या, विश्वाचे कल्याण अगर अकल्याण हे सत्कर्मांच्या किंवा दुष्कर्मांच्या प्रमाणावर अवलंबून असते. आजकाल दुष्कृत्याचेच प्रमाण वाढल्यामुळे ते
पाप आपल्याला सहन होत नाही अशी 12ही महिन्यांची केव्हापासूनची तक्रार होती. त्या पापाचे जड ओझे 12 महिन्यांच्या पोटात मावेनासे झाले. त्यामुळे त्या 12ही महिन्यांनी आपापल्या पोटातील पापाचा फक्त 3राच हिस्सा बाहेर टाकला आणि तो पापभार जेवढा झाला तो जो काही कमी केला तो पापभार म्हणजेच हा 13वा महिना झाला. परंतु 12ही महिन्यांनी काढून टाकलेल्या पापांपासून 13वा महिना म्हणजेच अधिक मास उत्पन्न झाला आणि पुढे श्री विष्णूंच्या किंवा पुरुषोत्तमाच्या आशीर्वादाने तो मलमास होता तो पुरुषोत्तम मास म्हणून प्रख्यात झाला. म्हणून ह्या अधिक मासात तीर्थयात्रा, तीर्थस्नान, दानधर्म, उपवास, पूजा अर्चा, जप हे अशा प्रकारचे आचरण केल्याने आपल्याला पुण्यलाभ होतो आणि आपल्या जीवनाचे सार्थक होते. असे हे भगवान पुरुषोत्तमाची जी कथा आहे ती मी आपल्याला सांगितली. आपण याप्रमाणे पुण्यकर्म करावे. धन्यवाद.